नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज। मौजे नंदुरबार तालुका जिल्हा धाराशिव येथे श्री ज्ञानेश्वरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला। धाराशिव आज दिनांक 12/8/2024 मौजे नंदुरबार तालुका जिल्हा धाराशिव या गावच्या गावकऱ्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नंदुरबार परिसरातील भजनी मंडळ व प्रवचनकार, कीर्तनकार इत्यादीने आपली सेवा देऊन व सहभागी देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। आज शेवटच्या दिवशी आज पालखी मिरवणूक काढून कालाच्या कीर्तनाचा कार्यक्रम सप्ताह समारोप ज्ञानेश्वर माऊली महाराज माकणीकर यांनी सेवा सादर केली। यावेळी महादेव पाटील, सुखराज कोळगे, मोहन पाटील, माजी सरपंच वसंतराव मेंढके, गोपाळ पाटील, हनुमंत पाटील, अण्णा डावरे, तात्या सुसलादे, पोलीस पाटील साहेब, त्याचबरोबर भारतीय दल ऐक्यकृती आणि सकाळी 7 ते 11 पर्यंत समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रमेश बनसोडे, वसंत चोका महाराज मंदिर संस्थानचे सचिव कॉम्रेड जनार्दन वाळवे इत्यादींनी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभाग घेऊन शेवटी महादेव मंदिराच्या परिसरामध्ये गावातील सर्व गावकऱ्यांनी महाप्रसादाने सांगता करण्यात आली। 9 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम असतो, 9 ते 12 पर्यंत। 12च्या नंतर हरिजागराचा कार्यक्रम असतो। ही नित्यनियमानं 7 दिवस आणि पहाटे 4ला काकडा पण असतो। ही नित्यनियमानं कंटिन्यू 7 दिवस पारायणामध्ये चालते कार्यक्रम। हे पूर्ण कार्यक्रम असतात आणि सगळ्या भोवतालच्या सगळ्या भजनी मंडळ आणि गावातले भक्त भाविक, सगळे गावातले सांप्रदायिक लोक यांचे सगळ्याच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम पूर्णपणे आज समाप्त झालेला आहे। हे तुमच्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा सांगा। नंदुरबार तालुका, जिल्हा धाराशिव। गावचे नाव नंदुरबार, तालुका, जिल्हा धाराशिव, पोस्ट असणारा करसखेडा आणि सतत हरिनाम सप्ताह ही महादेव मंदिरामध्ये। हा जो कार्यक्रम आहे तो फक्त देवाच्या भक्तांसाठीच आहे का गावाच्या सगळ्या लोकांसाठी? गावातील सर्व लोकांसाठी, पंचक्रोशीतील सर्व लोकांसाठी असणारा कार्यक्रम आहे। ह्या कार्यक्रमाशी तुम्हाला काय माहिती आहे का? तुम्ही गावात येत आहेत का? मग ह्या कार्यक्रमाशी तुम्हाला काय माहिती आहे का? माहिती आहे, सांगा। कारण हा जो सप्ताह आहे तो 40-50 वर्षापूर्वीपासून म्हणजे आम्हाला जो पण जसं कळतंय त्याच्या आधीपासून चालू आहे आणि मध्ये थोडं त्या करोनामुळे 1-2 वर्ष बंद होता, त्याच्यानंतर जो चालू आहे तो आता हा सतत चालू आहे। आणि हा फक्त गावासाठीच नाही तर सर्व परिसरातील जे आमच्या भागातील लोक आहेत हे सगळेजण गोळा होतात आणि हा कार्यक्रम असा आनंदाने पार पडतो। मी ऐकण्यात आहे तुम्ही सरपंच इथे होतात म्हणून, का सध्या पण आहेत? माझी बरं, तुमचं नाव आणि पूर्ण तुमचं गावाचं नाव किंवा देवाची माहिती जी आता आपला कार्यक्रम झालेला आहे सप्ताहाचा, त्याची थोडक्यात माहिती सांगा। वसंत दत्तू खटके, कारभारी, नंदुरबार। जुन्या नावानं नंदुरबार माझं सगळं। आमच्या देवाबद्दल सांगायचं झालं, 2 वर्षाखाली नंदीनं ती मी लातूरला होतो। लातूरला आमच्या महाराजाचा फोन आला, आम्ही आलो इथं, त्याच्या सकाळवाटून आलो। पुन्हा बघितलं तर म्हणजे असं पाणी प्यायलेलं अक्षरशः म्हणजे असं जागृत देवस्थान आहे। आणि असं 2 साळुंका पिंडी जी आहे त्या अख्ख्या जगामध्ये नाही असं अशी साळुंक नाही। आणि इतिहासकार म्हणतात की बाबा ही जी दंडाकारण्य आहे, पहिल्या सुरू कैलासावरून महादेव पार्वती खाली आल्यावर ही सुरुवात हितच आलेली आहे ती पृथ्वीवर ह्या दंडाकारण्यात, म्हणून जोडीनं 2 साळुंका पिंड आहेत। अशा जगात बी कुठं काशी रामेश्वरला जावा कुठं जगात नाही अशी 2 साळुंका एकसारख्या कुठंच नाही त्याच्यामुळं महादेव, पार्वती, विष्णू, कार्तिक स्वामी, गणपती, नंदी महाराज सगळे एक ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे ह्या देवस्थानाचं महत्व आहे।
आणि गाव भूकंपामध्ये वरी गेल्यामुळे जरा महत्व कमी झाले. शेवटची कीर्तनाची सेवा संत मारुती महाराज यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज माकणीकर यांची आज सेवा त्यांची आहे.